जुन्नरमध्ये भाजप नेत्या भाजप पदाधिकारी आशा भुसके यांच्यावर वसुलीसाठी धमकावल्याचा आरोप जुन्नर पुरुषांना गुन्हा दाखल. जुन्नरमध्ये भाजपच्या पदाधिकारी आशा भुसके यांच्यावर एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचे ऑडिओ क्लिप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संबंधित प्रकरणात ज्या सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी आहेत त्या आशा भुसके यांनी कायदेशीर प्रक्रिया करण्याऐवजी या युवकाला सरकारी गेस्ट हाऊस मध्ये बोलावून उभं चिरून टाकेन, जीभ आसळून टाकेन अशी धमकी दिली. चक्क धमकीची भाषा वापरल्याने त्या लोकप्रतिनिधी आहेत की एखाद्या टोळीच्या वसुली एजंट असा प्रश्न पडावा अशी भाषा यात दिसून येत आहे. रोशन बिरमल या युवकाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊस मध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समोर आलं आहे. याबाबत रोशन बिरमल काय म्हणतो ते पाहूयात. मात्र या प्रकरणामुळे आशा भुसके पुन्हा वादात सापडले असून यापूर्वी त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान संबंधित युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. सांगा तुमचं आणि काय घटना घडली ते मला सविस्तर सांगा. माझं नाव रोशन बिरमल, मी राहिलो नारायणगावमध्ये. मी शेअर मार्केटचा व्यवसाय करतो. तर माझे एक गुंतवणूकदार आहेत जे पारुंड या ठिकाणी राहतात. ते गुंतवणूकदार त्यांचं माझ्याकडे गुंतवणूक आहे. त्या संदर्भात आशाताई भुसके यांनी मध्यस्थी केली की जेणेकरून त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे की जे गुंतवणूकदार आहेत त्यांना ते परतावा वगैरे त्यांना मी दिलेला आहे. त्यांची माझ्याकडे 56 लाख 9 हजाराची त्यांची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे. तर त्यांना मी आतापर्यंत जवळपास 21 लाख रुपये त्यांना परतावा दिलेले आहेत. मध्यंतरी माझं पेमेंट थोडंसं एक ब्रोकरकडे अडकल्यामुळे त्यांना पेमेंट परतावा आधी थोडाफार माझ्या पद्धतीने मी दिलेला आहे. तर त्यांना ते आता मला त्यांच्या गेस्ट हाऊसला वगैरे त्यांनी बोलवलं, मला बोलवून घेतलं. त्यांना ते पेमेंट देण्यासाठी ते मला फोर्स करतायत की ते पेमेंट मी लवकरात लवकर द्यावं. ते माझ्याकडे त्या अमाऊंटची म्हणजे मला त्यांना देणं कमी लागतं, त्यांनी मला ते तिप्पट अमाऊंट मागतात. 1,56 लाख रुपये माझ्याकडून ते मागतायत. त्यासाठी मला ते फोर्स करतायत. मग त्यासाठी त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे, जीवे मारायची धमकी दिलेली आहे. ते असं पण बोलले तुला उभं चिरून टाकेल वगैरे, की तुला मी आतमध्ये टाकेल वगैरे, या पण भाषेमध्ये बोललेत. तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टीला तुम्हाला हलक्यात घेऊ नको, मी तुला पूर्ण वगैरे वगैरे बरेच खूप मला बोलले ते. त्याच्यानंतर या सगळ्या व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये जे संजय बुचके जे मेन गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासोबत आकाश थोरात, जयदीप बुचके हे इन्व्हेस्टर नाहीत. मग त्यांनी पण त्यांच्यासोबत ते पण होते, संतोष नाना पण समोर होते. हे त्यांनी मला फोर्स केले की मला पूर्णपणे ते पेमेंट मला हवंच आहे किंवा मागे लागलेच आहे पूर्णपणे. त्या मला त्या गोष्टीसाठी मला त्यांना पेमेंट द्यायला वेळ हवा आहे. मी त्यांच्यासाठी त्यांना रिक्वेस्ट पण केली, मला वेळ हवा आहे. तर तरी पण मला वेळ देत नाही. मला म्हटलं मला पेमेंट हवंच आहे, तू तिकडे काही राहा फाशी घे इथपर्यंत मला बोलले. नाही तर तुला मी घ्यायला मी देते तुला फाशी, या लेवलला मला बोलले. ते अवस्था मला ते खूप त्रास देतात. या गोष्टीने मी घाबरून गेलो. मला लय बोलले पूर्णपणे जीवे मारायची धमकी दिलेली आहे, तुला इथं फिरून पण देणार नाही वगैरे असं खूप बोललेली. तर मी त्या गोष्टीमुळे घाबरून गेले. माझ्या डोक्यात आहे की नाही मी ते आता त्यांची तक्रार करावी, कारण मी घाबरलोय. मला ते भीती वाटते असंच हे असं कधी मला मारतील.